आज आपण साडीपासून कुर्ती कशी कट करायची किंवा कशी शिलाई करायची तेच बघणार आहोत. शिलाईचे भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत. आज कटिंगचा व्हिडिओ बघूया. तर इथे मी 2 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि याच्या 4 घड्या घालून घ्यायच्या. घड्या व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत. हाताने व्यवस्थित पसरवून ठेवायचं म्हणजे मापे आपण घेतल्यानंतर कपडा खाली वरती होता कामा नये. 41 उंची आहे. बंद बाजू माझ्या साईडला आहे, खुली बाजू पलीकडच्या साईडला आहे. तर इथं पहा, पहिल्यांदा आपण मापे लक्षात घेऊ. साईड कट कुर्ती आहे. ही उंची 43 आहे, छाती 40 आहे. तर छातीचा चौथा भाग 10 येतो, तर 10च घ्यायचा आहे आपण. शोल्डर 14 आहे, त्याचं निम्म 7 येतं. गळा 6 आहे आणि कट लेंथ 20 आहे आणि खालची जी रुंदी आहे टॉपची ती 20 आहे. अशी ही त्याची मापे आहेत. तर आता आपण पहिल्यांदा इथं 7 वरती टिक मार्क करायची आहे. हे बघा, करेक्ट 7 वरती मी इथे टिक मार्क केलेली आहे. खालून आपण 7 मोजून घ्यायचं. हे बघा, असं हेच आहे. तर इथं पहा, तर शोल्डर 7 घेतलं की मुंडाही 7च घ्यायचा आणि छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो. तर 10 वरती आपण इथं टिक मार्क करायची आहे. हे बघा, 10 वरती मी इथं टिक मार्क करते आणि 2 इंच एक्स्ट्राचं मी इथं घेते मार्जिनसाठीचं आणि ही लाईन आपण अशीच जोडून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकताय, हे आपलं फिटिंग आहे आणि एक्स्ट्राचं आहे. गळा रुंदी मी 2.5 इंच घेते आणि गळ्याची जी खोली आहे ती 6 इंच घेते. हे बघा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे आपण आणि इथूनही अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा, तर आज मी सिम्पली गोल गळा करते. तर असा हा गोल गळा आपण बनवून घ्यायचा आहे. तर हे झालं आणि इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की ड्रेस स्टिच केल्यानंतर काखेत फुगा येतो, तर तो येऊ नये म्हणून इथं आपण अर्धा इंच असं हे घ्यायचं आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर काखेमध्ये फुगा येणं किंवा ड्रेस घातल्यानंतर इथं काखेमध्ये जास्त चुना येतात, तर तसं काहीच होणार नाही. हे बघा, असं जोडून घ्यायचं आहे. अशी ही तिरकी पट्टी ठेवून आपण असं हे जोडून घ्यायचं आहे. इथं पाहू शकताय, हे असं आपण जोडून घेतलेलं आहे. पाठीमागच्या साईडसाठी 1.5 इंच घ्यायचा आहे आणि पुढच्यासाठी 1.25 इंच घ्यायचा आहे. तर आता आपण फक्त पाठीमागच्या साईडने टिक करूया आणि एक भाग काढल्यानंतर आपण पुढच्या साईडने टिक मार्क करूया. तर इथं पहा, इथं आपण असं हा शेप देऊन घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने हा शेप देऊन घेतलेला आहे. तर वरून करेक्ट 15 इंचावरती आपण कंबर मोजून घेणार आहोत. हे बघा, तर कंबर आहे 36, तर त्याचा चौथा 9 येतो. 9 मध्ये अजून 9 वरती टिक मार्क करायची आहे आणि त्याच्यामध्ये अजून मी 2 इंच एक्स्ट्राच घेते. हे बघा, तर इथं 11 वरती एक टिक मार्क करते. तर टॉपची रुंदी आहे ती आपण 24 इंच घेणार आहोत. 24, हां, 24 इंच म्हणजे 24च्या निम्म आपण 12 इंच घ्यायचा आहे. रेडी आपल्याला 20 इंच पाहिजे. तर इथं पहा, मी इथं 12 इंचावरती टिक मार्क करते आणि अशीच ही 12 इंचावरती टिक मार्क करायची. हे बघा, तर आपल्याला हे स्केलने जोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, असं हे आपण जोडून घ्यायचं आहे. हे बघा, इथं आपण असं हे थोडंसं इथूनही बघा, असं हे आपलं कटिंगमध्ये हा कपडा जो आहे तो असा आपण फोल्ड करून घेणार आहोत. 2 इंचाचा कपडा आपला इथं फोल्डमध्ये जाणार आहे. हे बघा, असा, आणि इथूनही आपला कपडा हा एवढा फोल्डमध्ये जाणार आहे. इथं अर्धा इंच आपण खालच्या साईडला घ्यायचं आहे. बघा, अर्धा इंच आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. असं हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपण ही जी
ही साईड आहे 10 + 2 इंच घेतलेला आहे. इथं आपण 9 + 2 इंच घेतलेला आहे आणि इथं 10 + 2 इंच घेतलेला आहे. अशी ही आपली मापे आहेत. हे स्टिचिंगसाठीचं आहे, स्टिचिंगसाठीचं जातं. आणि इथं आपण हे बघा, तर हा टॉप आपण कट करून घ्यायचा आहे. तर आता कुर्तीची कटिंग झाली आहे आणि जो पाठीमागचा भाग होता तो साईडला ठेवलेला आहे, पुढचा भाग घेतलेला आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, पुढे आपण शोल्डरला शेप दिलेला नाही, तर 1.25 इंचावरती शेप देऊन घ्यायचा आहे. त्या पाठीमागचा 1.5 इंचावरती आपण घेतलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा म्हणजे ड्रेस प्रॉपर बसतो. तर परफेक्ट कटिंग झालेली आहे आणि साडीचा कपडा पसरून 4 घड्या घालून त्याच्यावरती अस्तरचा कपडा पसरवून हा जो साडीचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. तर दोन्ही कुर्ते कट करून झालेले आहेत. आता बाही कट करायची. छातीचा चौथा किती आहे तेवढेच रुंदीचा कपडा आपण इथं घेतलेला आहे. असा कपडा घ्यायचा. उंची किती पाहिजे ते तुमच्या आवडीने घ्या. 4 घड्या घालून घ्यायच्या आणि कॅप हाईट 3ची टाकायची आहे. सगळीकडे सेमच रूल्स आहेत. 3 इंचाची कॅप हाईट टाकली की तिरकी लाईन ओढून घ्यायची. करेक्ट मध्यावरती आपण टिक मार्क करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण कॅप हाईट टाकली त्या ठिकाणापासून 1.5 इंच टिक मार्क करायची. वरून 1 इंच एक्स्ट्राचं सोडायचं. मध्यावरती टिक मार्क करून घ्यायची आणि शेप देऊन घ्यायचा आहे. आणि खाली किती दंडगेर आहे तो करेक्ट मोजून घ्यायचा. एक्स्ट्राचा थोडा कपडा ठेवायचा 1 इंच आणि फिटिंगचं करेक्ट माप आपण टाकून लाईन ओढून घ्यायची आहे. तर वरचा शेप बाहीचा असा बनवून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने शेप बनवून घ्यायचा आणि पुढच्या साईडची आणि पाठीमागच्या साईडची बाही वेगवेगळी असते. तर आता बघा, आपण पुढच्या साईडचा शेप बनवून घेतो आहे. तर असा हा पुढच्या साईडचा शेप आहे आणि फिटिंगसाठी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि कट करायचं. तर अशा पद्धतीची बाहीची कटिंग आहे. आणि बाही कशी कट करायची, कशी स्टिच करायची अजून डिटेल माहिती नसेल तर ह्या चॅनलवरती पहिला मी टाकलेला आहे. तुम्ही नक्की बघा. बाही कट करण्याचा आणि बाही शिलाई करण्याचा साधा सोपा जो फॉर्म्युला आहे तो शेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 बाही इथं कट करून झालेल्या आहेत आणि पुढच्या साईडचा जो शेप आहे तो आपण शिलाई करताना कट केला तरी चालतो किंवा आता केला तरी चालतो. बाहीला पुढे साडीचा कपडा असा जोडून घेणार आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.